नमस्कार मंडळी. रात्रीच्या वेळेला मी माझ्या शेतामध्ये माझ्या कापसाचं रक्षण करण्यासाठी, कापूस जतन करण्यासाठी आलेलो आहे बा. आणि आपणाला थोडा व्हिडिओ बनवण्याचा जरासा नाद आहे. त्याच्यामुळं रात्रीचा पण प्रसंग आहे. सर्वासमोर हे माझा शेतकरी बांधव जागल कशी करतो, कशी शेती करतो, हे पोचलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून. ओरिजिनल, याच्यात काय खोटं नाही, काय नाही बा. आपणाला पैसा खोटं बोलून कमवायचाच नाही. इमानदारीनं कष्ट करतो माझा शेतकरी बांधव. मीच नाही, सगळे शेतकरी इमानदारीनं शेती करतात. शेतीमध्ये बेईमानी चालतच नाही. इमानदारीनं जर शेती केले तरच लागते, काही हाती नाही तर त्याची मातीच. काही खरं नाही बेईमानी करणाराचं. हे पहा, रात्रीचं वेळ आहे पहा, 12 वाजून गेले. पहा कसा अंधार पडला. हे लिंबाचं झाड आहे, ही चमकायलेली इरीवरची पेटी आहे, काळाभोर अंधार आहे. हे कापूस आहे माझा शेतातला. आणि डुकरानं आमची कशी खाटल्यावर घातली ते तुम्हाला झाडं दिसत असतं तर फारच चांगलं. पटत असेल तर खरं हे पाहून घ्या. हे झाड कसे खुटाळे केले, हे ही तुरही खाल्ली. आणि असा कापूस खाल्ल्यावर काय शेतकऱ्याच्या हातात माती येईल का? आणि आमचा शेतकरी डुकराचा आणि रोयाचा बंदोबस्त आजही करते, परंतु फॉरेस्टवाले वन खातं आम्हाला सोडत नाही. कारण एखादा रोही मेला, डुक्कर मेलं तर आमची मातीच. त्याच्यासाठी कदरला जीव आमचा. अशी माती वाहिली तशी माती वाहिली, मेलो तरी चालते, जीवावर उद्धार होऊन आम्ही आता ही जागल करायलो. तर माझी एकच विनंती आहे बापा, तुम्ही तुमचे रोही सांभाळा. कोणता एखादा आमच्या शेतकऱ्याचा काळजी करणारा असेल, त्यानं व्हिडिओ त्या वन खात्याला, वन अधिकाऱ्याला दाखवा, फॉरेस्टवाल्याला. त्याने त्याच्या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा. नाहीतर आमच्या शेतकऱ्याला वनमंत्र्यानं मोकळी तरी द्यावं. बुवा तुम्ही तुमच्या शेताचं रक्षण करा, कोण्याही प्रकारे करंट लावा. रोही मेला, डुक्कर मेला, हरण मेलं तरी वन खातं, फॉरेस्टवाले काही करणार नाही. असं एकतरी आमच्या शेतकऱ्याला मोकळी जा, नाही तर आमचा शेतकरी मरायला हो. दिवसभर शेतात बिचारा काम करते, रात्रीच्या वेळेस सुखाची झोपही नाही हो त्याला. इथं रात्रीच्या 12:30 वाजून गेले पहा. हे अंधारावनं समजत असेल तुम्हाला. हे इंगता इकडं माळ आहे, दिसत असेल अंधारात. हे बा हे झाडं इंगते उचच्या उच. काही खरं नाही, आमचे दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेला इंगता चेतीरा लागायला 12-12 1-1 वाजतो झोप नाही. कवा रोही येतील आणि काय करते याचा नियम नाही. आणि आम्ही असे मरायलोत नो. आता तुमच्या रोयानं अंधारात येऊन आमच्यावर जर हल्ला केला तर आमच्याजवळ काय धत्तुरी आहे का माराय त्याला? करंट देऊन मारला तर तुम्ही आमच्या नावानं चांगलीच मेक ठोकता. 12च्या भावात घालता, 10 एकरवर ते इका लागते. काय जीव द्यावा का आम्ही? काय जीव द्यायचा? त्याच्यासाठी मेलेलं बरं. 1-2 लाख रुपये तरी लेकराला भेटतील. तुमच्या हल्ल्यात निभवा, आमचा शेतकरी मेला प्राण्याच्या हल्ल्यात, द्या त्याच्या लेकराला 2 लाख. तुमच्या 2 लाखानं भरती होणार आहे का? शेतकऱ्याचा जीव येईल का? येत नाही. पण समाधानी जाऊ दे, मेल्या मागाऱ्या 2 लाख तरी येईल, खातील 2-4 दिवस. बोंबतील ते असे शेती करतील, असे शेतकऱ्याची लेकरं मरतील. पण तुमचे जगणार नाहीत सुखानं, आमच्या शेतकऱ्याचे उपाशी मेलेत. अरे शेतकरी जगला तर तुम्ही जगसाल, नाही तर उपाशी मरसाल रे. कळकळीची विनंती आहे बापू. शेतकऱ्याला सहकार्य करा, शेतकऱ्याची लूट करू नका. मार्केटमध्ये गेले तर मदत करा. कुठं महागाई वाढायली तर कुठं रोजगार भेटणं. लई परेशानीत माझा शेतकरी शेती करायला राजा. एवढ्या अंधारात कोणीतरी घराच्या बाहेर निघते का रे? नुसत्या 200 रुपयाच्या बॅटरीवर हिंगता जागल करायलो राजा हिंगते पाहणं. मीच एकटा नाही, माझे शेतकरी बांधव खूप हात रे भारत देशात. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. इमानदारीने करा रे बापू कष्ट.